तर मराठ्यांचा मुंबईकडे पायी मोर्चा सुरू होतोय। आंदोलकांसाठी ट्रॅक्टरची सोय देखील करण्यात आलेली आहे। आंतरवाली सराटी इथनं हा मोर्चा सुरू होतोय। आंतरवाली सराटीतून मनोज जरंगे हजारो आंदोलकांसोबत रवाना होत आहेत। मुंबईच्या दिशेने जात असताना हा प्रवास 6 ते 7 दिवसांचा आहे। हा प्रवास किमान सुखकर व्हावा यासाठी अशा स्वरूपाच्या ट्रॉली ट्रॅक्टर बनवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता की आपल्या समोर हा एक ट्रॅक्टर आहे। त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला हा छत बनवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा सुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला जर आपण बघितलं तर या 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। ह्या साधारण 500 लिटरच्या पाण्याच्या टाक्या आहेत। 500 लिटरच्या दोन्ही या पाण्याच्या टाक्या आहेत। त्या टाक्या त्याच्यासोबत त्याला नळांची जोडणी करण्यात आलेली आहे। ते पाणी वापरता याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। या टाक्यांच्या खाली असे 2 ट्रे ठेवण्यात आलेले आहेत। जो काही पादत्राणे असतील, कचरा असेल, इतर टाकाऊ जे सामान असेल तर रस्त्यावर ते कुठेही न टाकता या ट्रॉलीमध्ये आपल्याला त्यांना टाकता येऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी असा सीडींचा एक मार्ग सुद्धा तयार करण्यात आलेला आहे, ज्यावरून आतमध्ये जाता येऊ शकतं। आतमध्ये आल्यानंतर हा मऊ असावं झोपण्यासाठी म्हणून फोम जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। निवांतपणे काहीही खाली न आतरता या फोमवरती झोपता येईल याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। सगळ्या बॅगमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। ट्रॉलीमध्ये सुद्धा मध्ये एक दुसरा वरचा माळा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे, ज्यावरती इन्व्हर्टर बसवण्यात आलेला आहे। त्यामधून लाईटची सुद्धा सप्लाय व्यवस्था करण्यात आलेली आहे। बॅग ठेवण्यासाठीची जी व्यवस्था वर करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपले मोबाईल फोन चालू राहावेत यासाठी हे चार्जिंगचे स्लॉट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्याला